सततामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पण प्लॅन करतायत ओके की गडचिरोलीला पण ते मॅन्युफॅक्चरिंग हब बनवत आहेत. आय थिंक स्टीलचं बनवत आहेत. तर त्यांना उद्या जर माल एक्सपोर्ट करत असेल तर समृद्धी महामार्गा थ्रू ते मुंबईला म्हणजे वाढवणला येऊ शकतात आणि वाढवणमधून तो माल एक्सपोर्टला जाऊ शकतो. कारण बघा आजचं जे जग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लोबल व्हावंच लागेल. आपण आत्ताची जी आपली इकॉनॉमी आहे तर ती लोकल कन्झम्पशनवरतीच डिपेंड आहे. पण आज चायनाची जी ग्रोथ झालेली आहे तर ती एक्सपोर्टमुळे झालेली आहे. आणि आपल्या ज्या इंडियन कंपनीज आहेत तर त्या नेहमीच इंडियन कंपनीज म्हणूनच राहिलेल्या आहेत. आपल्या फार कशा कंपनीज आहेत ज्या ग्लोबल कंपनीज आहेत. ओके, म्हणजे आज अदानी वगैरे आहेत जे ऑस्ट्रेलियामध्ये पण मायनिंग करतात, ते दुबईमध्ये आहेत, इस्रायलमध्ये जात आहेत, युरोपमध्ये जात आहेत, US मध्ये जात आहेत. ओके, पण अशा कंपनीज किती आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड अशा कंपनीज किती आहेत? बजाज काही प्रमाणात साऊथ आफ्रिकेमध्ये वगैरे पण एक्सपोर्ट करतात, पण ते लोक आज युरोपपर्यंत पोहोचत नाही. कारण याचे रिझन सोपे आहेत. कारण आपण आपल्याकडे पोर्टची कॅपॅसिटी नाही आहे, शिप बिल्डिंगची कॅपॅसिटी नाही आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चर ही आपल्या देशासाठी हे की राहणार आहे, स्पेशली नेक्स्ट 20-25 वर्ष तरी. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.